कारवाई जी आहे ती कंपनीवर आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी आपला दवाखाना योजना सुरू केली होती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तेच मॉडेल जसंच्या तसं आता महाराष्ट्र शासनाने उचललं असून त्या स्कीमला आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे नाव दिलेलं आहे आणि त्या नावाखाली ही जी योजना आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे। त्याचं पायोनियर आपलं ठाणे शहर आहे, याचा निश्चितच अभिमान सर्वांना असायला हवा। आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहरासाठी एकूण 12 दवाखाने मंजूर झालेले आहेत आणि ते 12 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपल्या ठाणे शहरात सुरू देखील झालेले आहेत। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर UHWC यालाच मराठीमध्ये नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर हे 68 मंजूर झालेले आहेत आणि ते देखील आपल्या ठाणे शहरामध्ये सुरू होत आहेत। त्यापैकी 43 नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर ऑलरेडी कार्यरत झालेले आहेत। उर्वरित जे 25 आरोग्य केंद्र आहेत UHWC हे नोव्हेंबर एंडपर्यंत ते देखील सुरू होणार आहेत। तर त्याच्यामुळे आपला दवाखाना स्कीम धुळकात पडली असं जे संबोधन आहे ते चुकीचं ठरणार आहे। 46 आपला दवाखाना जे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येत होते ते बंद झालेले आहेत, तथापि 80 नवीन दवाखाने ठाणे महानगरामध्ये सुरू होत आहेत। ओके व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये काय बॅनर्स वगैरेही दिसत होते, किती हटवले? आपला दवाखाना ही जी स्कीम आहे सन 2020 पासून राबवण्यात येत होती आणि त्यासाठी मेड ऑन गो ही बेंगलोरची कंपनी कंत्राटदार म्हणून काम करत होती। या कंपनीने ठाणे शहरामध्ये खाजगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी हे आपला दवाखाना सुरू केलेले होते आणि कंपनीने त्या ठिकाणी काही बोर्ड बॅनर आपला दवाखान्याशी संबंधित लावलेले होते। कंपनीचा कंत्राटाचा कालावधी संपुष्टात आला। आपल्याला केंद्र आणि राज्य शासनाकडून 80 दवाखाने प्राप्त झाले, त्यामुळे आपण नवीन कंत्राट काही सुरू केलं नाही आणि त्या कंपनीचं कंत्राट संपल्यामुळे कंपनीने त्यांचा कारभार जो आहे तो आटोपता घेतला। जाताना कदाचित त्यांच्याकडून ते भाड्याच्या प्रिमायसेसमध्ये लागलेले बोर्ड बॅनर राहून गेले असतील। ते बोर्ड बॅनर आपण काल संपूर्ण शहरात फिरून 46 ठिकाणी खात्री करून काढून घेतलेले आहेत। सर 5 वर्षामध्ये एकूण किती रुग्ण आणि किती खर्च काय? 4 वर्षाची फिगर माझ्याकडे आहे। डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत 19,40,307 रुग्णांनी या आपला दवाखान्याचा फायदा घेतला किंवा तिथे उपचार घेतले आणि या कालावधीमध्ये कंपनीला 4 वर्षामध्ये 29,10,45,975 इतक्या रकमेचं पेमेंट करण्यात आहे। सर एक वेगळा प्रश्न होता, कळवा छत्रपती महाराज रुग्णालय जे आहे ते कळवा रुग्णालय तिथे प्रसिद्धीगृहामध्ये एकूण 25 बेड आहेत आणि त्या ठिकाणी 32 महिलांना ठेवण्यात आल्याची एक माहिती समोर येते। काय नेमकी सध्याची स्थिती आहे? ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणारं जे कळवा रुग्णालय आहे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, त्या ठिकाणी आपला मॅटर्निटी वॉर्ड बऱ्यापैकी मोठा आहे। त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि 35 बेडचं आपलं ते हॉस्पिटल मॅटर्निटी वॉर्ड आहे आणि या व्यतिरिक्त आपले ठाणे शहरामध्ये 6 मॅटर्निटी होम आहेत। 6 मॅटर्निटी होम आहेत जिथे आता आपण अतिउच्च दर्जाच्या सेवा देतो। आपल्या सगळ्या मॅटर्निटी होमला मॉड्युलर ओटी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील कदाचित आपल्याला उपलब्ध होणार नाही अशा पद्धतीचा मॉड्युलर ओटी, चांगले AC वॉर्ड आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तथापि कळवा हॉस्पिटलला अचानक जास्त पेशंटची गर्दी झाली, त्याऐवजी मॅटर्निटी होमला जर हे पेशंट गेले असते तर त्यांना या पद्धतीने वेटिंगला थांबावं लागलं नसतं आणि 35 बेडचा जरी वॉर्ड असला तरी वेळ प्रसंगी आपण बेड वाढवून वॉर्डची क्षमता वाढवतो। आपल्याकडे डॉक्टर्सची आणि औषधांची कमतरता नाही। सर आपण जर पाहिलं तर जे उर्वरित कर्मचाऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे, एका ठिकाणी महानगरपालिका असं सांगते की कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी पैसे नाही आपल्याकडे, परंतु हे जे कर्मचारी उरलेले आहेत त्यांना कुठून आपण पैसे देणार आहे? लोकप्रतिनिधी सांगण्यानुसार आपण सांगतात की महापालिका सर्व कर्मचाऱ्यांना आता पैसे देणार, म्हणजे हा महापालिकेला भूर्दंड आहे का त्यांच्या डिपॉझिटमध्ये ठेवलेले पैसे आपण देणार?
कंत्राटदाराला देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत असं कोणतंही स्टेटमेंट महानगरपालिकेकडून अद्याप पावेतो करण्यात आलेलं नाही. कंत्राटदाराच्या कामकाजातील त्रुटींमुळे कंत्राटदारावर अनेक प्रकारचे आपण पेनल्टीचे क्लॉज लावलेले आहेत. ती पेनल्टीची रक्कम आपल्याला वसूल करायची आहे. कंत्राटदाराने परस्पर त्याचं काम बंद देखील केलेलं आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली असताना कंत्राटदाराने त्याच्या आधीच काही दवाखाने बंद केलेले आहेत. कंत्राटदाराचं पेमेंट त्यामुळेच रोखण्यात आलेलं आहे. कंत्राटदाराची 3.25 कोटीची बँक गॅरंटी आपल्याकडे आहे. आता या कर्मचाऱ्यांचं जे पेमेंट आहे ते कंत्राटदाराने करणं आवश्यक होतं, परंतु कंत्राटदाराने ते पेमेंट न केल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सांगण्यानुसार आणि विनंतीनुसार माननीय आयुक्त महोदयांनी हे पेमेंट आपल्या स्तरावरून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि कंत्राटदाराच्या देखील विनंतीवरून आपण या डॉक्टर्सचं आणि नर्सेसचं पेमेंट ठाणे महानगरपालिकेतून परस्पर करणार आहोत. त्याचबरोबर जागा मालक ज्या जागा मेडोंगो कंपनीने भाड्याने घेतलेल्या होत्या कॉन्ट्रॅक्टरने, त्या जागा मालकांचं देखील भाड्याचं नुकसान होऊ नये. ते ठाणे शहराचे नागरिक आहेत, त्यामुळे ती देखील रक्कम कंत्राटदाराच्या देय रकमेतून वळती करून अदा करण्याचा प्रयत्न ठाणे महानगरपालिका करीत आहे. सर, पण टॅक्सची रक्कमच 3 कोटी आहे आणि देय रक्कम जास्त, आपल्याला देणं जास्ती होईल तर मग तो भूर्दंड महापालिकेला नाही का? देय रक्कम, एक मिनिट, आपण तुमचा पण प्रश्न होता तो की कंत्राटदाराला देय असलेली रक्कम, कंत्राटदाराची असलेली बँक गॅरंटी यांची रक्कम याच्या तुलनेत कंत्राटदाराला देय असलेली किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आणि जागा मालकांना देय असलेली रक्कम कमी आहे. त्यामुळे महानगरपालिकेला कोणताही भुर्दंड बसण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कंपनी अग्रीमेंटमध्ये दिल्ली संदर्भात काही संस्था निगडीत आहेत? सॉरी, दिल्ली संदर्भात काही संस्था निगडीत आहेत का मेडोंगो कंपनीच्या अग्रीमेंटमध्ये? मेडोंगो कंपनीच्या अग्रीमेंटमध्ये दिल्ली संदर्भात कोणती संस्था माझ्या तरी वाचण्यात नाही. सर्वांचे आभार, धन्यवाद.